नमस्कार. काल माजी आमदार वैभव नाईक यांनी माझ्यावरती टीका केली. मच्छीमार बांधवांचा प्रश्न जो काल मी प्रांत कार्यालयामध्ये सोडवण्यासाठी सगळ्या मच्छीमार बांधवांना घेऊन गेलो होतो, त्याच्यामध्ये त्यांना त्रास झाला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या नोटिसेस ज्या आहेत त्या आत्ताच कशा येतात. माझा आमदारकीचा कार्यकाळ सध्या 1 वर्ष सध्या पूर्ण झालेला आहे. ते मागच्या 10 वर्षामध्ये ते आमदार होते, पण ह्या नोटिसेस आत्ताच निलेश राणेच्या कार्यकाळात कसे मच्छीमार बांधवांना आल्या वगैरे वगैरे त्यांनी माझ्यावर टीका केली. आता मी त्यांना काही पुरावे देणार आहे, कारण का ते बिनपुराव्याचे नेहमी बोलतात. मी पुरावा घेऊन बोलतो. पुरावा असा आहे, ते म्हणतात त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही नोटीस आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी तुम्हाला पुरावा देतो तारखेसकट, आणि कधी कोणाला बघायचं असेल, स्वतः माजी आमदारांना बघायचं असेल तर मला त्यांनी फोन करावा किंवा त्याच्या कुठल्या माणसांनी फोन करावा. त्यांच्या घरी मी कुरिअर करायला हे सगळे डॉक्युमेंट तयार आहे. नोटिसेस टोटल त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या मच्छीमार बांधवांवर आणि व्यावसायिकांवर. 28 जुलै 2017 मध्ये एकूण 92 नोटिसेस आल्या. 19 जानेवारी 2018ला 73 नोटिसेस आल्या. 20 फेब्रुवारी 2018 एकूण 187 नोटिसेस आल्या आणि 2023ला काही नोटिसेस आल्या, जे मी आता सोशल मीडियावर टाकणार आहे. या सगळ्या नोटिसेस 352 नोटिसेस त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आल्या आणि ते काल म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात नोटिसेसच आले नाही. सगळं खोटं. म्हणजे सातत्याने खोटं बोलणारा माणूस म्हणजे कोणाला जर काय प्राईज वगैरे द्यायचं असेल तर ह्या माणसाला देऊन टाका. सातत्याने हा माणूस खोटं बोलतो आणि उघड खोटं बोलतो. काही पुरावा नाही, हातपाय नाही, म्हणे त्यांच्या कार्यकाळात एकही नोटिसेस आली नाही. मी 392 दाखवतो. 392 नोटिसेस माझ्या कार्यालयामधून कधी बघून घेऊन जावं, कोणी पत्रकारांनी घेऊन जावं, कुठल्याही व्यक्तीने घेऊन जावं. माझ्या कार्यकाळामध्ये जे काही नोटिसेस आल्या, मी काल प्रांत कार्यालयामध्ये पण तेच बोललो, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मच्छीमार बांधवांवर किंवा व्यावसायिकांवर कसली जरी अडचण आली, कोर्टात जरी ही फाईट न्यावी लागली, तरी निलेश राणे तुमच्या बरोबर, तुमच्यासोबत सर्वात पुढे उभा आहे हे सांगण्याचं सातत्याने मी काम करतो आणि करणार देखील. म्हणून मच्छीमार बांधव, किनारपट्टी यावेळेला निलेश राणे सोबत राहिली. हेच दुखणं आहे माझ्या आमदारांचं. असो, दुसरी गोष्ट ते म्हणतायत की ह्या नोटिसेस मालवणमध्येच का येतात. खरं तर मला हा माणूस शिकलेला आहे की नाही मला माहित नाही, नोटीस वाचता येतं का माहित नाही. एवढं म्हणजे माणूस कसं बोलू शकतो. तक्रारदार हा जो आहे किंवा जी व्यक्ती आहे ती व्यक्ती मालवणमधली आहे आणि सातत्याने तक्रारी त्या व्यक्तीमार्फत होतात, तक्रारदार मार्फत होतात. आणि म्हणून जी काही नोटिसेस जो काही विषय आहे, वेगवेगळ्या विषयांवर वेंगुर्ल्यात पण नोटीस गेलेल्या आहेत, देवगडमध्येही नोटीस गेलेल्या आहेत. त्याचे पुरावे मी तुम्हाला सेपरेट देऊ शकतो. पण तक्रारदार ज्या विषयांवर नोटिसेस ह्या जनरेट होत आहेत, ती एका तक्रार जो देतोय या विषयावर, कंप्लेनंट जो आहे त्याच्यामुळे होत आहेत. एवढी साधी अक्कल माझे आमदार वैभव नाईक यांच्याकडे नाही की मालवणमध्ये हे ह्या कारणामुळे होतं, इतर कुठलंही कारण नाही. त्यात वेंगुर्ल्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या नोटिसेस जातात, देवगडमध्ये वेगळ्या पद्धतीचे नोटीस जातात. मी असेल, पालकमंत्री असतील, आम्ही दोघेही मिळून हा मार्ग कायमस्वरूपी, म्हणजे जे यांना मागच्या 10 वर्षात जमलेलं नाही ते आम्ही कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये मार्ग काढणार आणि मच्छीमारांना आणि आमच्या व्यावसायिकांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल. कायमस्वरूपी असा तोडगा काढणार, असं उत्तर काढणार. ह्यांच्यासारखं रेंगाळत ठेवणार नाही. ह्यांना विषयच कळत नाही. काय झालंय, ह्यांच्या एक तर वाचन नाही, कुठल्याही कायद्याबद्दल माहिती नाही. कोणतरी काहीतरी सांगतं आणि म्हणून हे लगेच कॅमेरा स्टार्ट करतात आणि कुठल्या तरी पत्रकारासमोर आपली प्रतिक्रिया देतात. त्याच्या पलीकडे ह्यांना नॉलेज नाही. विषय कसा सोडवायचा, शासन दरबारी हा विषय गेल्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये मच्छीमार बांधवांसाठी हा विषय सभागृहामध्ये उचललेला एकदा तरी कोणी मला दाखवावा की यांनी कधी ह्या माझ्या आमदारांनी विषय उचलला मच्छीमार बांधवांचा हा विषय, हे सांगावा. 352 नोटिसेस माझ्याकडे आहेत, म्हणजे मागच्या 10 वर्षाच्याच नोटीस आहेत. कधी सभागृहामध्ये हा विषय उचलला? एकदाही नाही.
तुमचा अधिकार नाही मच्छीमार बांधवांवर किंवा या व्यवसायांवर काय बोलायचं, कारण का तुम्ही कधी बाजूच मांडली नाही त्यांची. तर आता ते अडचणीत आहेत म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी हे वैभव नाईक पुढे आलेत. जेव्हा चांगलं करायचं असतं तेव्हा हे कधी पुढे येत नाही. मच्छीमार बांधवांनाही ते चांगलं कळलेलं आहे, किनारपट्टीला कळलेलं आहे की हा बोगस माणूस आहे, काही कामाचा नाही. फक्त कुठे नेगेटिव्ह काय पसरवायचं असेल तेव्हा हा माणूस पुढे येतो. पुरावे निशी कधी बोलत नाही, सभागृहात कधी तोंड उघडलेलं नाही. मंत्रालयामध्ये ह्याचं काय वजन नव्हतं, कधी कोण उभं करत नव्हतं. सुप्रियाताई सुळेंना यांना सांगावं लागलं की तो आमदार आहे त्यांना आतमध्ये घ्या, तेव्हा ह्यांना एंट्री मिळायची. असे हे 288 पैकी एक फेकले गेलेले आमदार कुठेतरी त्या 2014 ते 24 मधले होते, यांची कोणच दखल घ्यायची नाही. पण आता कुडाळ मालवणची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला झाली. वेगळं काय सांगायची मला काही गरज नाही, मी स्वतःबद्दल सांगणार नाही. सगळ्या लोकांना ज्या ज्या काही गोष्टी दिसतात ते ऐकतात, वाचतात, त्याच्यामुळे कळलेलं आहे की कुडाळ मालवणावर आता कोणच अन्याय करू शकत नाही आणि म्हणून हे पुरावे आपल्यासमोर मी ठेवलेले आहेत.